तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता पुण्याकडून सासवडच्या दिशेने चालला। आपण पाहतोय की लोक आता या ठिकाणी अश्व आहे, रिंगणाचा अश्व, या रिंगणाच्या अश्वाचं या ठिकाणी भाविक आहेत ते दर्शन घेत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की दुसरा एक अश्व आलेला आहे। हे अश्वाचं रिंगण आपल्याला बेलवाडीमध्ये पाहायला मिळणार आहे। अश्व याच्यानंतर हे वारकरी आहेत, वारकऱ्याची ही दिंडी, प्रथम मानाची दिंडी या ठिकाणी चालू आहे। वारकरी, काही महिला आहेत त्या तुळशी आपल्या डोक्यावर घेऊन चाललेल्या आहेत। वारकऱ्याच्या पताका आहेत, त्या पताका घेऊन हे वारकरी हे आता पंढरपूरच्या दिशेने, ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। नंबर दिंडी कुठली दिंडी, नंबर किती आपला? कानोबाना मोरे पंढरपूरची दिंडी या 2 नंबर दिंडी या जबाबदार आहे मी। आमची देवकर दिंडी या आम्ही 10-15 वर्ष झाले मी सेवा करतो इथं। मस्त वाटतं एकदम आम्हाला। काय कंटाळा येतो का वारी? अजिबात नाही, आम्ही नाचत करत पंढरपूरला जातो। पाऊस असो वारकरी थांबतच नाही तर पाण्यात गेले तरी काय देत नाही, काय नाही। माऊली पालखीमध्ये चालतायत, कसं वाटतंय? विना घेऊन चाललेत पालखीमध्ये चालत असताना आनंद असा वाटतो। ओढ लागली पंढरीची ओढ लागलेली असते आणि आनंदाच्या घरामध्ये चालत असताना ऐसा सुख सोहळा तोरगी नाही, हृदय भरून येतं आणि कुठलीच आठवण येत नाही। फक्त भगवान ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, त्याच्याशिवाय दुसरी कोणाचीच आठवण येत नाही। किती वर्षापासून वारी करताय? मी ज्ञानोबारायाकडून 20 वर्ष वारी केलेली आहे आणि या ठिकाणी अनिल पाटील दाबजीकर यांच्या दिंडीमध्ये 5 वर्ष झालं वारी करतो। सुखरूप वारीला चला, सुखरूप पंढरीला पोहोचा। ज्ञानोबा माऊली तुकाराम मध्ये चालताय, काय वाटतंय? कशी वाटते वारी? चांगले वाटतं। किती वर्षापासून वारी करताय? 14 मध्ये चालतायत, कसं वाटतंय? निवांत, शांत, समाधान। हंडा डोक्यावर घेतलेला आहे, काय वाटतं? हंडा जड होत नाही का? अजून घ्यावं वाटतं, अजून चालावा। पाय दुखत नाहीत का वारीमध्ये चालून? काय नाही, पांडुरंगाची कृपा। घरच्यांची, सुनांची, नातवाची आठवण येते का? काय नाही, काय नाही, आजकाल आठवण यायचं काय राखणार नाही पांडुरंगानं। श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्या सोबदार आहेत। काय दिंडी कशा पद्धतीने चाललेली आहे? पुण्यामध्ये कालचा मुक्काम झालेला आहे, कसं वाटतंय दिंडीमध्ये आता पंढरपूरच्या दिशेने जात असताना? अवघ्या महाराष्ट्राला आहे वारीची वेध लागल्याने प्रस्थानपासून हा सोहळा सुरू झालेला आहे। या निसर्गाने थोडा देहूमध्ये अडचणीत आणलं, पण त्यालाही सामोरं जाऊन वारकाने अति उत्साहाने सोहळ्यामध्ये दिंड्या सामील झालेल्या आहेत। जवळजवळ देहूपासून रथाच्या मागे 150 आणि पुढे दिंड्या 30 अशा मिळून 180 पर्यंत दिंड्या आत होत्या। आणि काल काही दिंड्या आकुर्डीमध्ये सोहळ्यात उपस्थित झालेल्या आहेत आणि हा सुखदायी सोहळा आनंद प्रमाणात पार पडत आहे। आणि कालचा आता निगडीपासून निसर्गाने साथ दिल्यामुळे पाऊस बी उघडलेला आहे आणि वारकरी आता सर्व आज मुक्कामी सर्व दिंड्या हजर राहतील। उद्या सोहळा अजून भरपूर वाढेल। पुणेकरांनी तुमचं स्वागत केलंय, कसं वाटतंय पुणेकरांच्या स्वागताविषयी? पुण्यनगर म्हणजे पुणेच आहे आणि स्वागत करताना ते उत्साहाच्या प्रमाणे ते स्वागत करतात। दिंडी घेऊन येतात, पाऊलं खेळत पालखी घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करतात। अशा उत्साही आनंदाने हा सोहळा पार पडतो। रामकृष्ण चालत आहे, तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या दिंडीचं सारथ्य करतायत, कसं वाटतंय? वारीसारखा आनंद कुठंच नाही। वारी म्हणजे सगळ्यालाच चांगली वारी आहे। एकदम आनंदी वाटतोय। आम्ही सोहळा पार पडतोय आता पद्धतशीर, आनंद वाटतोय। श्री ज्ञानदेव भगवान की जय। त्यावर चाललेला आहे पालखीमध्ये, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना, छान वाटतंय। डोकं जड होत नाही का? नाही होत, माऊली महाराज आहेत ना जगच्याला, कसं जर डोकं होईल। चांगलं वाटतंय आम्हाला वारी करताना। आम्ही 12 दिवस झालं वारी करतो, खूप दिवस झालं। आनंदी वाटते आम्हाला। वारीत चालल्यास आम्हाला काही वाटत नाही, दुखत नाही, काही नाही। माऊली महाराज सोबत असते। घरची, सुनांची, नातवांची आठवण येते का? नाही, माऊलीच्या पुढे कुणाची आठवण येत नाही। माऊली सोबत असताना काही आठवणच येत नाही गावाकडली। चला।